हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खूप अशी थंडीही पडलेली आहे आणि थंडी आली म्हणजे धुकं तर येणारच. तर असं छान सकाळी-सकाळी धुकं पडलेलं असतं. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आणि बोलता-बोलता 2 गुरुवार ते इतक्यात निघून गेले आणि आज आहे 3रा गुरुवार. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारच्या खूप-खूप शुभेच्छा. तर बघा, मी अशी छान साडीही घातलेली आहे. खणाची साडी आहे. नवीन साडी किंवा ड्रेस जर घातला ना, की थोडंसं मकडणं तर बनतंच की नाही. मग छान अशी थोडीशी मकडून वगैरे झालं, थोडे फोटोज काढले आणि नंतर लागले माझ्या कामाला. तर साडी मी ही पूजा मांडायची होती म्हणून घातली. आधी सकाळी उठल्यानंतर मी सगळी जी काही कामं होती ती सगळी आवरून घेतली. त्यानंतर जी काही आपली रेग्युलरची पूजा असते ती पूजा करून घेतली. तुळशीची पण पूजा झाली आणि मग उंबरठा पूजन आणि जी काही महालक्ष्मीची पूजा करायची आहे, मग ते बाकी होतं. मग म्हटलं श्लोकला घेऊन आली की निवांत करेल. श्लोकला स्कूलवरनं घेऊन आली, त्याला थोडंसं खायला वगैरे दिलं आणि छान अशी त्याला टीव्हीवर कार्टून लावून दिलं आणि म्हणजे मग पूजा करताना तो मध्ये-मध्ये येणार नाही. तर पहिल्यांदा मी हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. हळदीचं लेपन म्हणजे एकदम सोपं असतं. हळद घ्यायची, त्याच्यामध्ये छान असं गुलाबजल किंवा गोमूत्र घ्यायचं. त्याने जसं आपण अंगण सारवतो तसं उंबरठा सारवून घ्यायचा. त्यानंतर त्याला हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या, फूल अर्पण करायची आणि अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळून घ्यायचं. जेव्हा उंबरठा पूजन होतं ना, तर त्या दिवशी इतकं छान वाटतं ना, इतकं फ्रेश, इतकं पॉझिटिव्ह वाटत असतं, की काय सांगू तुम्हाला. जे उंबरठा पूजन करत असतील ना, त्यांनाच फक्त माहिती. कारण जेव्हा आपण बाहेरनं घरामध्ये एंट्री घेतो ना, तेव्हा ते बघून आहे ना, इतकं छान म्हणजे असं मन प्रसन्न होऊन जातं. मग छान छोटीशी रांगोळीही काढून घेतली आणि साच्यानेच काढलेली आहे. जेव्हा गडबड वगैरे असते ना, तेव्हा हे साचे इतके कामी येतात. सगळ्यात पहिल्याने मी पूजेची मांडणी करून घेणार आहे. तर जे काही मला साहित्य लागतं, जे काही मला माहिती आहे, आता हे एवढं मला पूजेला लागणार आहे, तर ते सगळं मी माझ्या आजूबाजूला जमा करून घेतलं आणि मध्ये मी बसून घेतलं आणि मग आता छान पूजा ही मांडून घेणार. म्हणजे उठ-बस होणारच नाही आणि बसल्या-बसल्या हाताशी असलं म्हणजे इथून इकडे घ्या वगैरे. तर तुम्ही पण तसंच करत असाल. मग सगळं सामान मी माझ्या आजूबाजूला घेऊन ठेवलं आणि नंतर पूजेच्या मांडणीला सुरुवात केली. तर पूजेची मांडणीची सुरुवात पहिल्यांदा तर छान असं स्वास्तिक काढूनच होणार. तर छान असं स्वास्तिक काढलं. ते पण साच्यानीच काढलेलं आहे. त्यावर छान हळदी-कुंकू, फूल वाहिलं आणि नंतर जो काही मला चौरंग हवा होता, तर तो चौरंग त्यावर ठेवून घेतला आणि हे जे काही लाल वस्त्र आहे ना, तर त्यावर टाकून घेतलं. हे सगळ्यात मोठं वस्त्र आहे. पूर्ण जो काही चौरंग आहे छान झाकला गेला. त्यावर छान असं छोटंसं जे काही माझ्याकडे चौरंग आहे छोटा, तर तो पण घेतला. तर छान पिवळ्या कलरचं वस्त्र टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे काही मुखवटा होता, तर तो छान असा थोडासा पुसून घेतला. डोळ्यामध्ये थोडंसं जे डोळे वगैरे असतात, तर तिथे थोडंसं हळदी-कुंकू गेलेलं असतं. त्यामुळे ते छान स्वच्छ करून घेतलं आणि नारळाला तो जो काही मुखवटा आहे, तो बांधून घेतला. काही कलश मारण्यासाठी आपण तांब्या घेतलेला आहे, त्याला छान असं स्वास्तिक काढून घेतलं. अष्टबाजूनी रेषा उभ्या उठवून घेतल्या आणि नारळ नेहमी तुम्हाला माहितीच आहे, शेंडी ही पाण्यामध्ये आली पाहिजे आणि हे जे काही कमळ तुम्हाला मी दाखवलं, तर हळदी-कुंकवासाठी बाजारामध्ये वाण येतात ना, तेव्हा हे कमळ भेटतं. अदरवाईज रेअरली भेटत असेल, पण मला तर नेहमी जेव्हा संक्रांतीमध्ये हळदी-कुंकवाचे वाणची जी काही शॉपिंग करण्यासाठी आपण बाजारात जातो, तेव्हाच मला ते दिसतं. बाकीच्या वेळेस तर मला कधीच दिसलं नाही. तुम्हाला सुद्धा हवे असेल ना, तर नक्की जेव्हा आता झालं संक्रांत पुढच्या महिन्यामध्येच आहे, तर तेव्हा तुम्ही जाणारच असाल बाजारामध्ये, तर तेव्हा बघा. तुम्हाला भेटलं तर नक्की घेऊन ठेवा आणि कधी पण अशा ज्या काही गोष्टी असतात, तर आता आपल्याला जर पूजेची आवड असली, तर ही गोष्ट माझ्या देवीला किंवा हे माझ्या पूजेमध्ये आपण ॲड करू शकतो. तर जेव्हा दिसलं ना, तर तेव्हाच घेऊन ठेवायचं. कारण नंतर मग असं वाटतं, "अरे, मी तेव्हा घेतलं असतं तर बरं झालं असतं" आणि नंतर आहे ना, खरंच भेटत नाही. हे नेहमी सगळ्यांच्या बाबतीत होतं. त्यामुळे जेव्हा आणि आपल्याला माहीत असतं, की मी ही गोष्ट वापरणार आहे, की ही माझ्या देवांना चांगली वाटेल किंवा आपल्या स्वतःसाठी पण असू द्या, कोणती वस्तू, एखादा ड्रेस असू द्या किंवा कोणतीही गोष्ट किचनमधली किंवा शोपीस वगैरे की दिसले, की लगेच घेऊन टाकायचे. नंतर घेऊ, आत्ता घेऊ असं केलं, की परत आपल्याला ते भेटत पण नाही आणि नंतर पश्चाताप व्यक्त करावा लागतो, की "अरे, तेव्हा घेतलं असतं तर बरं झालं असतं." असं नेहमी होत असतं बरं का. माझ्या बाबतीत पण होतं. पण मी शक्यतो पूजेच्या वगैरे गोष्टी मला जर दिसल्या आणि माझं बजेट असलं, तर मी लगेच घेऊन टाकते आणि नसलं तर मग इग्नोर करते. पण ती गोष्ट जर मला नंतर हवी असली, तर मला सुद्धा खूप पश्चाताप होतो. अरे, मी थोडे पैसे इकडनं घेतले असते किंवा यांच्याकडनं मागून घेतले असते, थोडे चिडले असते, पण माझी वस्तू होऊन गेली असती. तर असं माझ्यावर सुद्धा होत असतं.
हे जे काही कमळ आहे ना, तर ते एकदम तळहाता एवढं आहे. छोटंसं आहे. आपण एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ घेऊन आणि त्यावर कलश मांडतो ना, सेम तसंच येतं ते. आणि ह्या वर्षी मी अंबाबाईसाठी 2 साड्या घेतल्या होत्या. पहिल्या गुरुवारी पिंक कलरची घातली होती ती आणि ही जी काही आहे व्हाईट आणि तिला छान असे अंमसुली काठ आहेत. तर ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे. आणि दुसऱ्या गुरुवारची जी काही ग्रीन होती ना, ती आधीची होती. ती धुतली गेली होती माझ्याकडनं, त्यामुळे तिची सगळी शाईन निघून गेली. आणि त्या दिवशी मी घातली, पण त्यानंतर आता मी ठरवलेलं आहे, ती साडी मी पुन्हा घालणार नाही अंबाबाईला. कारण ती खूप जुनी आणि डल-डल दिसत होती. पण त्या दिवशी घातली गेली होती माझ्याकडनं आणि नंतर मला ते असं वाटलं, की नाही खूप जुनी-जुनी वाटते. जे काही 3 गुरुवार झाले, जे काही असं छान मनमोहक जे काही रूप आहे अंबाबाईचं, महालक्ष्मी मातेचं, तर तिन्ही गुरुवारची जी काही पूजा मांडली होती, तर ती माझ्या शॉर्ट जे काही व्हिडिओ आहेत, तर त्यामध्ये मी अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला बघायची असेल तिन्ही गुरुवारची पूजा, तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकतात. तर अशी गोड मी पूजा खरंच केलेली होती. मला तर खूप आवडली आणि ही पूजा मला उचलण्याची अजिबात इच्छा नसते. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी उचलायला जाते ना, मला उचलूशीच वाटत नाही. कारण एवढी गोड अंबाबाई दिसत असते, की बस काय सांगू तुम्हाला मी. सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला दीप प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करायची असते. पहिल्यांदा समई लावून घेतला, त्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक केला, लक्ष्मी मातेचा सुद्धा अभिषेक करून घेतला. छान त्यांना अशी अंघोळ घालून घेतली. त्यानंतर त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा वाहिला, फुलं अर्पण केली. लक्ष्मी मातेला सुद्धा छान अशी साडी, दागदागिने असा छान गोड शृंगार करून घेतला. हळदी, कुंकू, अक्षदा वाहिला. जी काही गोड वेणी आणली होती ती वाहून घेतली. नैवेद्य म्हणून जी काही 5 फळं भेटतात, तर ती 5 फळं सुद्धा आणली होती. त्यानंतर दूध साखरेचा सुद्धा नैवेद्य मी दाखवलेला आहे आणि नंतर गोड अशी सुंदर अशी साच्याने का होईना पण गोड अशी रांगोळी काढली आणि रांगोळीशिवाय पूजेला एक रूपच येत नाही. इतकं छान वाटतं ना, की रांगोळीशिवाय खरंच मजा नाही बरं का. धूप, दीप दाखवलं. जे काही पुस्तक आहे त्यातली छान अशी कथा वाचून घेतली. त्यानंतर आरती केली. महालक्ष्मी अष्टक सुद्धा म्हटलेलं आहे. तर अशी छान माझी पूजा झालेली आहे. आणि ही पूजा बघायला किती गोड वाटतं ना, पण तुम्हाला खरं सांगू, ही पूजा मांडणीला वगैरे किंवा हे सगळं करण्यासाठी 1 ते 2 तास हे लागूनच जातात. 1.5-2 तास धरूनच चालायचे. पण जेव्हा आपण पूजा करायला घेतो ना, तर कळत सुद्धा नाही कधी 1-2 तास लागले आपल्याला. कारण आपण तिच्यामध्ये छान असं रमून गेलेलो असतो. देवीला खूप असा साज-शृंगार केला आणि मन मस्त इकडे-तिकडे भरकटत असेल किंवा याच्याविषयी वाईट, त्याच्याविषयी वाईट आपलं मन जर चिंतत असेल, तर त्या पूजेचा काही अर्थ नाही. पूजा करायची असेल तर मनापासून करायची. नुसता तुम्ही कलश मांडला, पोथी वाचली, तरी ती पूजा पूर्ण होते. असं काही नाही की खूप-खूप काही केलं पाहिजे. पण खरं सांगू, अशी काही पूजा जेव्हा आपण मांडतो ना, तर तेव्हा पूर्ण असं मन भरून जातं आणि खऱ्या अर्थाने असं वाटतं ना, की खरंच अंबाबाई आपल्या घरी आलेली आहे. तर असो, तर चला कशी वाटली माझी आजची पूजा? कसं दिसतंय माझ्या देवीचं रूप? तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.